प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या कुटुंबाने आज कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडीत श्री दत्त महाराजांचे दर्शन घेतले। त्यांच्या समवेत पत्नी अंजली तेंडुलकर, मुलगी सारा तेंडुलकर आणि मुलगा अर्जुन तेंडुलकर ही उपस्थित होते। तेंडुलकर कुटुंबाची नृसिंहवाडीच्या दत्त महाराजांवर नितांत श्रद्धा आहे। तेंडुलकर कुटुंब आणि कोल्हापूर येथील श्री क्षेत्र नृसिंहवाडीचे एक विशेष नाते आहे। नरसिंहवाडी हे ठिकाण दत्त प्रभूंची राजधानी म्हणून ओळखले जाते। इसवी सन 1422 मध्ये श्री नृसिंह सरस्वती स्वामी कृष्ण पंचगंगा संगमाजवळील या परिसरात वास्तव्याला होते। त्यामुळे या ठिकाणाला नरसिंह वाटिका म्हणले जाऊ लागले आणि कालांतराने नरसिंहवाडी ते नरसोबाची वाडी या नावाने प्रसिद्ध झाले। आज बुधवार सकाळी 10:30 वाजता तेंडुलकर कुटुंब मुंबईहून विमानाने कोल्हापूरला पोहोचले। विविध स्थळांना भेट दिल्यानंतर त्यांनी नरसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरात दर्शन घेतले। यावेळी दत्त देवस्थानचे अध्यक्ष वैभव कालू पुजारी यांनी तेंडुलकर कुटुंबाला दत्त महाराजांची प्रतिमा आणि प्रसाद प्रदान केला। तसेच नवल खोंबारे यांनी मंदिराच्या इतिहासाची माहिती दिली। यानंतर त्यांनी टेंबे स्वामी मठात जाऊनही दर्शन घेतले। कोल्हापूर दौऱ्यानंतर तेंडुलकर कुटुंब मुंबईकडे रवाना झाले।